कर्जाचे हप्ते भरणाऱ्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली। आता ज्या लोकांनी कोणतंही कर्ज काढलंय आणि जे लोक EMI भरत आहे त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, जे निर्णय अतिशय आनंदाचे आहेत। कारण की या निर्णयामुळे आता ज्या लोकांनी कर्ज काढलंय त्यांना होणार प्रचंड फायदा। 3 निर्णय, ज्यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमच्या कर्जावरचं सगळं व्याज माफ होणार। दुसरा निर्णय, जसा तुम्ही पूर्वी हप्ता भरायला उशीर झाला की दंड लागायचा, तो दंड आता बंद होणार। तर तिसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही जर एक काम केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। मग तुम्ही कोणत्याही बँकेचं कर्ज काढलेलं असू द्या किंवा फायनान्स कंपनीचं कर्ज काढलेलं असू द्या, मग ते कर्ज तुम्ही घर बांधण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, शेतीचं काम करण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी, लॅपटॉपसाठी, गाडी घेण्यासाठी किंवा तुमचं क्रेडिट कार्डवरचं कर्ज असू द्या, तुम्ही जर आता हे एक काम केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। होय, ही जी माहिती आहे तर ही सरकारनं एका नवीन GRच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदाच सरकारने कर्जदारांसाठी एक महत्त्वाचा GR आता काढलेला आहे, ज्यामुळे आता बँका तसेच फायनान्स कंपन्यांना चाप बसणार आहे। सरकारनं सगळ्या प्रकारच्या सगळ्या कर्जदारांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। पहा, खरं तर हा जो निर्णय होता तो मागच्या महिन्यात घ्यायचा होता, पण त्याला थोडासा उशीर झाला, पण अखेर त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। रिझर्व्ह बँकेने आता आदेश काढलाय, त्याचा GR आलाय, त्यामुळे त्याची अंमलबजावणी आता होणार। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही बँकेचं, फायनान्स कंपनीचं कर्ज काढलेलं असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, बऱ्याच वेळा आपण पाहतो की बऱ्याचशा बँका आणि फायनान्स कंपन्या लोकांकडून कर्जावर प्रचंड व्याज वसूल करतात। हप्त्याला थोडा उशीर झाला की दंड लावतात। त्या इथे थांबत नाही, तर त्या दंडावर देखील व्याज लावतात आणि त्यामुळे जे कर्ज होतं ते कर्ज किती हप्ते भरले तरी संपत नाही आणि ते कर्ज वाढत राहतं। मग अशा अनेक तक्रारी होत्या। काही ठिकाणी तर कर्ज वसुली करणारे एजंट लोकांना त्रास देत होते, काही ठिकाणी तर मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या। यामुळे सरकारनं ऐतिहासिक 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। अखेर कर्जदारांसाठी तो ऐतिहासिक GR काढण्यात आलाय। आता हे निर्णय घेतलेले आहेत, पण आता पहा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप लागू होणार नाही। पहा, तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ होणार, कर्जाचे हप्ते देखील वजा होणार, हे सगळं होऊ शकतं। पण त्यासाठी तुम्हाला एक काम महत्त्वाचं करावं लागणार आहे। पहा, ह्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला आपोआप मिळणार नाही। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचं कर्ज आहे तसंच चालू राहील आणि तुम्हाला कुठलाही फायदा मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला एक काम ताबडतोब करायला सांगितलेलं आहे। पहा, जर हे काम केलं नाही तर तुमचं कर्ज जे आहे ते जसं आहे तसं चालू होईल आणि जे लोक कामं करतील त्यांची कर्ज माफ होतील। मग आता तुमचंही कर्ज तुम्हाला माफ करायचं असेल, तुमचं व्याज माफ करायचं असेल, तुमचा दंड तुम्हाला लागू द्यायचा नसेल, तर तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहा, व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पहिला निर्णय काय आहे की ज्याच्या माध्यमातून कर्जाचं व्याज माफ होणार आहे तो आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत। दुसरा निर्णय काय आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या हप्त्यावरचा जो दंड आहे तो दंड कसा माफ करायचा, आणि तिसरा निर्णय जो GR मध्ये अतिशय महत्त्वाने हायलाईट केला की त्याने अक्षरशः तुमचं कर्ज कसं माफ करायचं हे पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार होतं। पहा, तुम्हाला नेमकं काय करायचं, तुमचं कर्ज शून्य करायचं असेल तर काय करायचं, तुमच्या दंडाचा भुर्दंड वाचवायचा असेल तर काय करायचं, हप्ता वजा करायचा असेल तर काय करायचं, यासाठी काय अटी शर्ती पात्रता आहेत, व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला सांगणार आहे। पहा, आता वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात आधी आपण पहिला निर्णय काय झालेला तो पाहतोय, त्यानंतर दुसरा निर्णय, तिसरा निर्णय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण की तिसरा निर्णय असा आहे की त्याने तुमचे सगळंच्या सगळं कर्ज माफ होऊ शकतं आणि बँक तुम्हाला एका कागदपत्रावर लिहून देणार की तुम्हाला कर्ज भरण्याची गरज नाही। कारण की GR मध्ये जी अट सांगितली, जी 99% लोकांना माहीत नाही, क्रमावर माहिती सांगतोय, पण तिसरा निर्णय कर्जमाफीचा आहे, तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहिला निर्णय, आता सगळ्यात पहिला निर्णय जो आलाय, आता याच्यामध्ये लोकांना काही फारसा फरक पडणार नाही। आता ज्या लोकांचं जे कर्ज आहे ते कर्ज भरपूर आहे, कर्ज भरायला उशीर होतो, हप्ता भरायला उशीर होतो, त्यांच्यासाठी पहिला नियम। आता पहिला नियम कर्जाच्या हप्त्यासाठी उशीर झालेल्या लोकांसाठी आहे। आता इथे पहिला नियम काय सांगितलाय की कोणतीही बँक किंवा कोणतीही फायनान्स कंपनी आता दंडावर व्याज आकारू शकत नाही। आता तुम्ही म्हणाल दंडावर व्याज आकारलं नाही तर अशी किती रुपयाची बचत होईल, पण इथं मुद्दा नीट लक्षात घ्या। जर पूर्वी 5,000 रुपयांचा जो हप्ता असायचा तर बँक काय करायची, त्याच्यावर 500 रुपये दंड लावायचे। तो हप्ता चुकला, तुम्ही महिनाभर भरला नाही तर तुम्हाला 5,500 रुपये भरावं लागायचे। पण आता होतं असं की महिना झाला की त्याच्यावर 30% व्याज लावलं जातं।
म्हणजे दंडाचंच व्याज 150 रुपये होतं. म्हणजे साधारणपणे तुमचा दंड 500 रुपये होता, तो आता 650 रुपये होतो. तीच रक्कम जर तुम्ही आणखी 2 महिने भरली नाही तर ते दंड वाढत जाऊन कदाचित तुमचा 5,000 रुपयाचा हप्ता जवळपास 8,000 रुपये त्या ठिकाणी भरावा लागायचा. तुमच्या हे लक्षात येत असेल, बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत हे घडलं असेल, पण आता असं अजिबात होणार नाही. पहिला निर्णय असा सांगतोय की आता कुठल्याही दंडावर व्याज लावलं जाणार नाही. काही कारणास्तव पैसे वेळेवर आले नाही, पगार वेळेवर झाला नाही, काही इमर्जन्सी आली त्यामुळे हप्ता भरायला लेट झाला, तर अशा लोकांसाठी हा पहिला निर्णय आहे की ज्याच्या माध्यमातून दंडावरचं व्याज आता पूर्णतः माफ होणार. आता हा झाला पहिला निर्णय. आता जरी तुमच्याकडून दंडावरचं व्याज घेतलं जात असेल आणि तुमचा हप्ता दर महिन्याला फुगत असेल तर काय करायचं हे पुढील 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. आता दंडावरचं व्याज कमी करायचं कसं याची माहिती पुढे देतो, पण त्याआधी आता दुसरा निर्णय आणि तिसरा निर्णय असा आहे की त्याने थेट तुमचं कर्जच माफ होणार आहे. आता पहा, पहिला निर्णय कशासाठी होता? हप्ता भरायला उशीर झाल्यानंतर. आता बऱ्याच वेळा काय होतं, एक हप्ता थकतो, दुसरा थकतो, तिसरा चौथा थकतो. बऱ्याच वेळा 6-6 महिने काय होतं, परिस्थिती पाहिजे तशी होत नाही. आणि मग अशा केसेसमध्ये जो निर्णय आहे तो शेवटचा निर्णय आहे, कारण की त्याने तुमचं कर्ज शून्य होऊ शकतं. आता क्रमावर आपण पाहतोय, पहिला निर्णय दंडावरचं व्याज माफ करायचा होता. आता दुसरा निर्णय पाहूयात, त्याच्यामध्ये काय माहिती आहे तर पहा, दुसरा निर्णय काय होतो की बऱ्याच वेळा 4-5 हप्ते थकले की वसुली एजंट फोन करतात. बँकेचे किंवा फायनान्स कंपनीवाले वसुली एजंट फोन करतात, धमक्या देतात, वारंवार फोन करतात आणि तुमच्यावर केस करू असं म्हणतात. मग आता या दुसऱ्या निर्णयाच्या अंतर्गत तुम्हाला काय फायदा होणार आहे तर लक्षपूर्वक ऐका. रिझर्व्ह बँकेचा तसेच कोर्टाचा एक निर्णय आला आहे, तो लक्षपूर्वक ऐका. बँकेकडून एक जरी फोन आला आणि तुम्ही जर हा निर्णय त्यांना सांगितला तर तुमचे 2 हप्ते जरी लेट असले तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. आता या निर्णयाअंतर्गत तुम्हाला काय करायचं लक्षपूर्वक ऐका. पण सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय तुम्ही ज्याची वाट पाहत आहे तो पूर्ण कर्जमाफीचा आहे. सगळं कर्ज शून्य होणे म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण तो तिसरा निर्णय आहे. पण त्याआधी पहिला निर्णय पाहिला, दुसरा निर्णय कशासाठी आहे. आता उदाहरणार्थ बँका काय करतात, वारंवार फोन करतात. तर हायकोर्टाने एक निर्देश दिला आहे, तुम्हाला फोन करणं म्हणजे काय टाईम दिलेला आहे, सकाळी 9च्या आधी आणि संध्याकाळी 6 नंतर फोन येत असेल तर तो फोन उचलू नका, कारण की त्या फोनवर तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकता. त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे एंटरटेन करू नका, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करू शकता. हा नियम तुम्ही वसूल एजंटला माहिती नसेल त्यांना ताबडतोब सांगा, तो ताबडतोब शांत होऊन जाईल. आता पहिले 2 निर्णय आपण पाहिले. पहिला निर्णय दंडावरच्या व्याजाचा होता, दुसरा निर्णय वसुली एजंटच्या फोनच्या संदर्भातला होता. आता तिसरा निर्णय ज्याने तुमचं कर्ज हे माफ होऊ शकतं. आता पहा, तो निर्णय काय आहे. जसं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते तशी इतरही लोकांची कर्जमाफी आता होणार का हा प्रश्न तुमच्या मनात असेल. आता लक्षपूर्वक ऐका. तुमचं कर्ज कोणत्याही बाबतीतलं असू द्या, म्हणजे तुम्ही मोबाईल घेण्यासाठी घेतलेला असू द्या, गाडी घेण्यासाठी, फ्लॅटचं, घराचं किंवा कशाचंही कर्ज घेतलेलं असू द्या, ते शून्य कसं करायचं तर यासाठी एक पद्धत आहे. तर ती पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये बँकेच्या एका अडचणीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. आता पहा, एक बँकेची एक पद्धत असते जिला रिटर्न किंवा राईट ऑफ म्हणतात. आता ज्याला मराठीमध्ये कर्ज हिशोबातून काढून टाकणं असं म्हणत असतात. आता पहा, काय होतं, कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते, एखादा माणूस कर्ज फेडू शकत नाही, त्याची नोकरी जाते, व्यवसाय बुडतो, घरातलं कोणतरी आजारी पडतं. मग अशा वेळी माणूस काय करतो, हप्ते भरणं बंद पडतं. मग सलग 3 महिने हप्ते भरत नाही, त्यावेळेस तुमचं बँक खातं बुडीत किंवा न चालणारं घोषित होतं. मग आता बँका काय असतात, बँकाही मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. त्यांनाही शेअर मार्केटमध्ये त्यांची जी व्हॅल्युएशन असते ती दाखवावी लागते. आणि जर असे अनेक कर्ज जर त्यांचे बुडीतमध्ये गेले तर कदाचित त्यांचा शेअर घसरतो, बँकेचं व्हॅल्युएशन घसरतं आणि त्यामुळे ती बँक तुम्हाला एक ऑप्शन देते, त्याला म्हणतात OTS म्हणजे 1 टाइम सेटलमेंट. म्हणजे जर तुम्ही बँकेला विनंती केली तर तुमचं जे कर्ज आहे तर ते कर्ज तर कॅन्सल होईलच, पण त्याच्यावरचं व्याज देखील भरावं लागणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही 1-2 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर कदाचित ते तुम्ही 40 ते 50,000 रुपये देऊन देखील तुम्ही ते कर्ज आहे तर ते सेटल करू शकता किंवा ते तुम्ही जागेच थांबू शकता. कारण की बँकेच्या नोंदणीमध्ये काय होतं की कर्ज मग नील झालं असं तिची नोंद होते आणि बँकेचं व्हॅल्युएशन जसेच्या तसं राहतं. आणि मग पण आता याचा फायदा असा आहे, याच्यामध्ये बँक तोटा करून घेते पण याच्यात ग्राहकाचा फायदा होतो. पण दुसऱ्या दृष्टीने त्याचा सिबिल स्कोअर खराब होण्याचा देखील तोटा याच्यामध्ये असतो. मग त्यामुळे भविष्यात सिबिल स्कोअर खराब होतो. मग तो सिबिल स्कोअर तुम्ही पुन्हा एखादं छोटंसं कर्ज घेऊन किंवा क्रेडिट कार्डद्वारे तो पुन्हा एकदा वाढू शकता. तर अशा पद्धतीचे RBIचे नियम आता लागू झालेले आहेत. आता तुमच्या बाबतीत हे लागू होतील का, तुम्ही कोणत्या पद्धतीचं कर्ज काढलंय, तुम्हाला कर्ज भरताना नेमकं काय अडचणी येतात नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.